हे बघा हे तुम्हाला कांदे ना 14 ते 15 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळते बघा। वेग बटाटा तुम्हाला ना 12 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळते बघा। होलसेलमध्ये तुम्ही घेतला तर तुम्हाला 60 रुपये किलोने तुम्हाला इकडे लसूण पाहायला मिळणार आहे। कांद्याचा भाव काय आता सध्या 17 पर्यंत। ओके, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहे कल्याणच्या FMC मार्केटला आणि इकडे आपण पाहणार आहोत ना ते कांदा बटाटा लसूण मार्केट यांचे रेट्स आपण आज पाहणार आहोत आणि तुमचे पण दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। 4 महिन्यापूर्वी आहे ना कांद्याचे रेट्स थोडे कमी होते, पण आता कसे आहेत ते काय सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओतून आज कव्हर करणार आहोत आणि बघूया होलसेलमध्ये का रिटेलमध्ये होलसेलमध्ये काय भाव त्याचा आता चालला आहे, या सर्व गोष्टी आपण आज ना व्हिडिओतून आज कव्हर करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला जाऊया आणि बघूया। चला तर मग जाऊया आणि बघूया आता। बघू हे बघा कांदा बटाट्यांच्या पूर्ण आपल्याला इकडे गोण्या पाहायला मिळतात। हे बघू शकता इकडे बघा पूर्ण आपल्याला इकडे गोण्या पाहायला मिळतात। कांदा बटाटा लसूण हे बघा पूर्ण कांदा बटाटा लसूण यांचे रेट्स आपल्याला इकडे पाहायला मिळतील। हे बघू शकता इकडे कांदे हे बघा। आपण आता आलो ना FMC मार्केटमध्ये आपण आलेलो आहे आणि इकडे कांदा बटाटा लसूण यांचे रेट्स आता काय सध्या ते आपण बघणार आहोत। हे बघा पूर्ण असे शॉप असतात। हे बघा इकडे पूर्ण आपल्याला ना हा मार्केट पाहायला मिळतो आणि मार्केटमध्ये परत आपल्याला ना कांदा बटाटा लसूण आपल्याला वगैरे इकडे होलसेलमध्ये पाहायला मिळणार आहे। बघा किती गोण्या आहेत इकडे 50 ते 55 किलोच्या इकडे आपल्याला गोणी घ्यावी लागते। हे बघा बघू शकता इकडे आपल्याला लसूण मग पाहायला मिळते। हे बघा बघू शकता की लसूण, तर लसूणचा रेट काय आता 100 रुपये। तर मित्रांनो बघू शकता 100 रुपये किलोने आपल्याला इकडे लसूण पाहायला मिळते। बघू शकता हे बघा इकडे ह्याचा रेट काय 100 रुपये। ओके, गोणी कितीची आहे पण इथे पूर्ण होलसेलमध्ये मिळतं आणि 50 किलोची तुम्हाला गोणी घ्यावी लागते। बघू शकता इकडे हे बघा ही तुम्हाला इकडे गोणी घ्यावी लागते आणि इकडे बऱ्याच व्हरायटीचे इकडे आपल्याला लसूण पाहायला मिळतं। हे बघू शकता इकडे हे बघा 50 ते 55 किलोची ही गोणी असते ती आपल्याला इकडे घ्यावी लागते आणि होलसेलमध्ये मिळते। आपण दादा आपल्याला होलसेलमध्ये मिळेल ना? हे बघा इकडे आपल्याला होलसेलमध्ये पाहायला मिळते की लसूण। हे बघा आपण आता ना SK ट्रेडर्समध्ये आलो आहे आणि ना इकडे ना पूर्ण यांच्याकडे ना लसूण पाहायला मिळतं आपल्याला इकडे। हे बघा तर दादा आता लसूणचा रेट काय आहे? 70 रुपयापासून ते पुढे 100 पर्यंत स्टार्ट आहे। ओके, तर SK ट्रेडर्समध्ये तुम्ही आलात ना तुम्हाला इकडे ना होलसेलमध्ये आपल्याला लसूण इकडे पाहायला मिळेल। हे बघा बऱ्याचशा व्हरायटीचे आपल्याकडे लसूण इकडे पाहायला मिळतं। हे बघा इकडे पूर्ण आपल्याला सुट्टे हवे तर सुट्टे पण मिळतील इकडे। बघा बघू शकता आपल्याला 13 रुपये किलोने आपल्याला इकडे कांदा पाहायला मिळतो। हे बघा पूर्ण गोणी किती किलो असेल? 50-52। हे बघा 50-52 किलोची गोणी आहे ती आपल्याला पूर्ण घ्यावी लागते होलसेल भावामध्ये। हे बघा हे पूर्ण यांचं शॉप आहे आणि या शॉपमध्ये आपल्याला बऱ्याचशा कांदे लहान मोठ्यापासून आपल्याला इकडे कांदे पाहायला मिळतात। हे बघा आपल्याला तिकडे ना कांद्याचं शॉप इकडे पाहायला मिळतं आणि बरेच व्हरायटीचे इकडे कांदे आपल्याला इकडे पाहायला मिळतात। हे बघा इकडे पूर्ण गोण्या अशा भरलेल्या असतात। हे बघा तर दादा कांद्याचा भाव काय आता सध्या 17 पर्यंत। ओके, तर आता कांद्याचे रेट्स कमी झाले की वाढले म्हणजे असं कमीच आहे ना? ह्यावर्षी वाढलेला नाही। ओके, रेग्युलर भाव आहे तोच आहे। ओके, आणि इकडे तिकडे होतात। ओके, तर हे बघू शकता यांच्याकडे ना पूर्ण इकडे कांदे पाहायला मिळतात आणि बघा ही पूर्ण आपल्याला गोणी घ्यावी लागते। 50 ते 55 किलोची ही गोणी असते आणि आपल्याला पूर्ण इकडे घ्यावी लागते तेव्हा आपल्या इकडे होलसेल भावामध्ये मिळेल। तर सध्या आता कांद्याचे भाव पण थोडे कमी आहेत पण तुम्ही इकडे ना घेऊ शकता। हे बघा इकडे आपल्याला पूर्ण ना होलसेलमध्ये इकडे बघा लसूण पण आहे। आता लसूणचा रेट काय आहे? 100-120। हे बघा 100-120 किलोने आपल्याला इकडे ना लसूण पाहायला मिळते। बघू शकता लसूणची व्हरायटी पण इकडे खूप आहे। हे बघा हे पूर्ण आपल्याला इकडे कांद्याच्या गोण्या पाहायला मिळतात। हे बघा तुम्हाला इकडे बटाटे पाहायला मिळतात। बटाट्याचा रेट आहे ना 15 ते 16 रुपये किलोने आपल्याला इकडे बटाटे पाहायला मिळतात। बघू शकता इकडे एकदम फ्रेश साईज पण मोठे आहे आणि चांगले एकदम बटाटे आपल्याला इकडे पाहायला मिळतात। हे बघा आता कांदा कसा आहे हा? बघा 15 ते 16 किलोने आपल्याला इकडे कांदे पाहायला मिळतात। हे बघा साईज पण मोठे आहे आणि एकदम सुकलेले कांदे आहेत एकदम। हे बघा इकडे पण आपल्याला कांदे पाहायला मिळतात। हे पण ना आता आपण आलेलो आहे स्वस्तिक ट्रेडर्समध्ये आलेलो आहे आणि हे बघा यांचं पूर्ण ना लसूण इकडे आपल्याला पाहायला मिळते। हे बघा एकदम होलसेल भावामध्ये इकडे लसूण आपल्याला पाहायला मिळतं। दादा ह्याच्यामध्ये लसूणचा रेट काय सध्या? होलसेल रेट 60 रुपये। बघा तुम्हाला होलसेलमध्ये तुम्ही घेतला तर तुम्हाला 60 रुपये किलोने तुम्हाला इकडे लसूण पाहायला मिळणार आहे। हे बघा हे बघू शकता इकडे। दादा ह्याचा रेट काय?
65 रुपये. हे बघा, हे तुम्हाला 65 रुपये किलोने तुम्हाला इकडे भेटणार आहे. 65, 55. हे बघा 55 रुपये किलोने तुम्हाला हे लसूण इकडे पाहायला मिळतं आहे. बघा, हे जे पूर्ण आहेत ना 130 रुपयाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा 130, 100 वेगवेगळे रेट आहेत इकडे. हे बघू शकता इकडे. हे बघा, हे बघा, हे पूर्ण रेट वेगवेगळे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. वेगवेगळे लसूण आहे. हे बघा, छोटी लहान छोटी मोठी तुम्हाला इकडे साईज पाहायला मिळेल. हे बघा, बटाटा कसा आहे? 12 रुपये. हे बघा, हा बटाटा तुम्हाला ना 12 रुपये किलोने आपल्या इकडे पाहायला मिळते. बघा, एकदम फ्रेश एकदम. हे बघा, ही पूर्ण गोणी तुम्हाला 12 रुपये किलोने मिळेल. हे बघू शकता इकडे. हे बघा, हे 90 रुपयाने आपल्याला इकडे लसूण पाहायला मिळते. आणि ही कशी आहे? 110 रुपयाने आपल्याला इकडे लसूण पाहायला मिळते. बघा, 130 रुपये. 130 रुपये. ओके, हे बघा, 130 रुपये. 130 रुपये. ओके, इकडे ना कांदे पाहायला मिळतात. तर कांद्याचा रेट काय आता? 14 रुपये, 15 रुपये. हे बघा, हे तुम्हाला कांदे ना 14 ते 15 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळतं. हे बघा, वेगवेगळी साईज पण इकडे आपल्याला पाहायला मिळते. बघा, आणि हे कसे आहेत? 14 रुपये, 15 रुपये. हे बघा, हे तुम्हाला कांदे ना 15 रुपये किलोने पाहायला मिळतं. एकदम फ्रेश कांद्याने एकदम. बघा, क्वालिटी पण चांगली वाटते. हे बघा, हे बघा, 15 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळतील. आणि आता हे कसे आहेत? याचा रेट काय? 15. 15. बघा, हे पण तुम्हाला 15 रुपये किलोने इकडे पाहायला मिळतात. आणि हे जे आहेत ना, हे तुम्हाला 16 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळते. बघा, एकदम चांगला क्वालिटीचा माल आणि सुकलेले कांदे आहेत एकदम. हे बघा, इकडे असे तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल. कांद्याची लहान छोटी मोठी सर्व गोष्टी इकडे पाहायला मिळते. बघा, बटाट्याची साईज बघू शकता इकडे. बघा, बटाट्याने 14 रुपये किलोने भेटणार आहे. आणि हे जे आहेत ना, हे 13 रुपये किलोने भेटणार आहे आपल्याला. हे बघा, इकडे आपल्याला लसूण पाहायला मिळते. बघा, तर काय लसूणचा रेट आता? 100 रुपये. हे बघा, ही जी आहे ना, ही साईज आहे बघा, 100 रुपये किलोने आपल्याला इकडे ना लसूण पाहायला मिळणार आहे. बघा, हे बघा, एकदम जाडी लसूण आहे. हे बघा, हे बघा, साईज वेगवेगळे आहे पण वेगवेगळे रेट पण आहे इकडे. होलसेलमध्ये आपल्याला मिळणार आहे. हे 85 रुपये. हे बघा, हे तुम्हाला 85 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा, आणि वेगवेगळे साईज आहे. साईजनुसार इकडे प्राइसिंग पण आहे. बघा, पुन्हा आपल्याला इकडे लसूण पाहायला मिळेल. हे बघा, हे बघा, ही तुम्हाला 70 रुपये किलोने आपल्याला, ही 70 रुपये किलो ना? हे बघा, ही 70 रुपये किलोने तुम्हाला मिळेल इकडे गोणी. हे बघा, या अशा गोण्या आपल्याला मिळतात इकडे. हे बघा, याचा रेट काय आहे? 110 रुपये किलो. हे बघा, 110 रुपये किलोने आपल्याला इकडे लसूण पाहायला मिळते. किती किलोची गोणी असेल ही? 30 किलोची गोणी. हे बघा, ही 30 किलोची गोणी आपल्याला पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण क्वालिटीवाला माल आहे. हा बघा, एकदम क्वालिटी. ओके, क्वालिटीवाला माल आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा माल इकडे पाहायला मिळतं आपल्याला इकडे लसूण. हे बघा, हे यांचं शॉप आहे. हे बघा, हे बघा. दादा, शॉपचं नाव काय तुमच्या? हा बघा, आयुब ट्रेडर्सला तुम्ही आलात ना, तुम्हाला इकडे होलसेलमध्ये लसूण पाहायला मिळेल. हे बघा, हे बघा, हे बघा, K7 आयुब ट्रेडर्स. त्या ट्रेडर्समध्ये तुम्ही आलात ना, तुम्हाला होलसेलमध्ये तुम्हाला इकडे ना लसूण पाहायला मिळेल. हे बघा, लसूणचा रेट काय आहे? म्हणजे कमी झालं की जास्त झालं आहे? 30 रुपयापासून तो 120 रुपयापर्यंत. 120 पर्यंत. आता म्हणजे चांगला माल एकदम सुपरमध्ये 120. ओके, आणि लो क्वालिटीमध्ये 30 रुपये. 30 रुपये. 30 पासून समजून घ्या, असा भाव आहे. जसा माल घेणार तसा. असा बघा, असा 55 रुपये. बघा, हे क्वालिटी 55 रुपये. ओके, हे 55 रुपये. हे बघा, हे 55 रुपये किलोने आपल्या इकडे लसूण पाहायला मिळते. बघा, मार्केटमध्ये भाव कसा आहे? म्हणजे कमी आहे का जास्त आहे? म्हणजे कसं आहे? वाढलं आता? कमी आहे. ओके, पुढे वाढू शकतो? वाढू शकतो अजून. वाढायचा असलं तर. ओके ओके. तर बघा, आपल्याला ना इकडे चांगली माहिती दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की रेट्स वाढू शकतो किंवा कमी पण होऊ शकतो. कारण इकडे ना दिवसाला रेट आहे ना चेंज होत राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला फिक्स रेट इकडे पाहायला मिळत नाही. हे बघा, हे बघा, बटाटे आपल्या इकडे पाहायला मिळते. 12 रुपये किलोने आपल्याला इकडे बटाटे पाहायला मिळतील. हे बघा, बघा, तुम्हाला इकडे ना लसूण पाहायला मिळते. हे बघा, हे बघा. आता काय लसूणचा रेट आहे? हे बघा, ही तुम्हाला 80 रुपयांनी मिळणार आहे इकडे. आणि ही बघा, ही 70 ना? हे बघा, 70 रुपये किलोने तुम्हाला हे इकडे लसूण पाहायला मिळत आहे. हे बघा, आणि ही तुम्हाला ना 120 रुपये किलोने आपल्याला इकडे ही लसूण पाहायला मिळते. बघा, साईज थोडं मोठी छोटी आहे पण ठीक आहे, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. हे बघा,
तर मित्रांनो तुम्ही येताय ना तर इकडे तुम्ही येऊ शकता आणि होलसेलमध्ये आहे ना तुम्ही इकडे कांदा बटाटा लसूण घेऊन जाऊ शकता. हे बघा इकडे बरेच असे शॉप आहेत ते तुम्हाला होलसेलमध्ये इकडे मिळणार आहे. आणि तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय पण करायचा असेल तरी पण इकडे कांदे बटाटे लसूण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि चांगल्या प्रकारे ना तुम्ही इकडे व्यवसाय पण करू शकता. हे बघा त्यांचं वगैरे आपल्याला सेक्शन पाहायला मिळतं. हे बघा इकडे पूर्ण आपल्याला कांदे पाहायला मिळतील. हे बघा किती मोठा शॉप आहे इकडे पूर्ण. हे बघा पूर्ण आपल्याला ना FMC मार्केट इकडे पाहायला मिळतं. हे बघा इकडे येऊन तुम्ही शॉपला इकडे विजिट देऊ शकता इकडे. हे बघा कांदा बटाटा लसूण आहे ना तुम्ही इकडे ना होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकता आणि चांगल्या प्रकारे ना तुम्ही घेऊन जाऊन तिकडे लोकल मार्केटमध्ये पण विकू शकता आणि स्वतःचा व्यवसाय पण करू शकता. तर तुम्हाला येण्यासाठी तुम्ही मॉर्निंगला येऊ शकता. मॉर्निंगला लवकर आला तर तुम्हाला इकडे भाव तुम्हाला कमी पाहायला मिळेल. आणि बटाटा लसूण आहे ना याचे रेट थोडे कमीच आहेत कारण आता मार्केटचा रेट वाढलेला नाही आहे सध्या. कधी कमी कधी जास्त असा पण होता राहतो. त्याच्यामुळे तुम्ही ना इकडे येऊन आहे ना कांदा बटाटा लसूण आहे ना तुम्ही इकडे होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकता. तर व्हिडिओला इथे सेंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.